नमस्कार. आज आपण परमपूज्य रामदास स्वामींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथावर आपण दोन दोन श्लोक आणि त्याचं विवरण असा आपण दासबोध ग्रंथ जो आहे त्या ग्रंथावर आपण करणार आहोत. एक माला अशा स्वरूपामध्ये आपण याला पुढे नेणार आहोत. आज श्रावणाचा पहिला दिवस 21 जुलै 2020. आज आपण फक्त रामदास स्वामींचा जन्म कधी झाला, कसा झाला याविषयी आपण बोलणार आहोत. माझी कुलदेवता चंडिका माता आणि परमपूज्य टेंबे स्वामींच्या प्रेरणेमुळं मला हे बोलावं किंवा सांगावं असं मला एक वाटलं, म्हणून मी सगळ्यांसमोर मांडत आहे. काही त्रुटी वाटल्यास, काही कमी वाटल्यास मला अवश्य कळवा, आपण त्याच्यात बदल करण्याचा प्रयत्न करू. मराठवाड्यातील जाम नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये 1608 चैत्र शुद्ध नवमी या दिवशी रामदास स्वामींचा जन्म झाला. मध्यान्ह काळ तो होता. त्यांचं जन्मनाव नारायण असं होतं. गंगाधर नावाचे त्यांचे एक ज्येष्ठ बंधू होते. वडिलांचं नाव सूर्यकांत पंत आणि त्यांच्या आईचं नाव होतं राणूबाई. असं त्यांचा परिवार. लहानपणी खूप खोडकर असलेले नारायण म्हणजे आपले रामदास स्वामी. तर आईला चिंता वाटायची, तर आईला त्यांनी त्या काळामध्ये 10 ते 12 वर्षाचं वय असताना त्यांनी सांगितलं, आई चिंता कशाला करते, चिंता करीतो विश्वाची. मला माझ्यापुरती काही चिंता नाही, मी विश्वाची चिंता करणार आहे, असं त्यांनी त्यावेळेला आईला सांगितलं. यवनांचं त्यावेळेला राज्य असल्यामुळं हिंदू समाज त्यावेळेला खूप त्रासामध्ये त्यांचा काळ त्यावेळेला गेला. लग्न मंडपातून त्यांनी लग्न न करता तसेच ते निघून गेले आणि देवकार्यासाठी टाकळी ह्या गावी त्यांनी त्याची निवड केली आणि तिथे देवकार्याला त्यांनी सुरुवात केली. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. त्यावेळीपासून त्याचं नित्यकर्म, स्नान, संध्या, व्यायाम नियमित करणे आणि गायत्री पुरुषचरण जे 24 अक्षराचा गायत्री मंत्र जो आहे, तर 24 लक्ष जप केला म्हणजे एक पुरुषचरण त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण होतं. अशा प्रकारे त्यांनी गायत्री पुरुषचरण केलं. तरुण पिढीला आता बऱ्याच वेळेला वाटतं की बाबा आम्ही काय आता म्हातारे झालो का, आम्ही आतापासून कुठं उपासना करायची. पण तरुणपणामध्ये जी ताकद असते ती जर देवकार्यासाठी तुम्ही जर लावली तर निश्चितच तुम्हाला त्याचं फल पुढे तुम्हाला निश्चितच प्राप्त होतं. आणि विना कष्टाने सायासच आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या आपल्याला मिळायला लागतात किंवा उपलब्ध व्हायला लागतात. पण हे केव्हा होईल की आपण पूर्वीपासून जर काही उपासना करत असलो तरच आपल्याला त्याच्यातून तो मार्ग निघेल. रामदास म्हणजे रामाचा दास, आणि ह्या दासाने जो बोध आपल्याला केलेला आहे, रामाचा दास भगवंत प्रभू रामचंद्रांचा दास म्हणजे रामदास, आणि ह्या दासाने जो आपल्याला बोध केलेला आहे तो दासबोध, म्हणून ह्या ग्रंथाचं नाव दासबोध असं पडलेलं आहे. आणि कालांतराने त्यांनी चाफळला प्रभू रामचंद्राची स्थापना केली. त्या ठिकाणी नियमित व्यायाम, नियमित अध्ययन, त्यावेळेला संस्कृत शिकवणे असे नाना प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी त्यांनी चालवले. त्यांचं वाक्य होतं की क्रियेविना वाचाळ व्यर्थ आहे. जर खरंच त्याने क्रिया केलेली असेल
तरच तो त्याचं आपण ऐकावं. आणि विनाकारण नुसता बडबड जर करत असेल तर त्याचं ऐकण्यात काहीच अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांना आग्र्याहून सुटका करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा, त्यावेळेला आपल्या मठांचा, मंदिरांचं त्या ठिकाणी खूप सहकार्य त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्या काळामध्ये शिवसमर्थ योग ह्या दोघांचं, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांनी मिळून क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज ह्या दोन्हींची एक सांगड घालून आपल्या हिंदू समाजासाठी खूप मोठं कार्य त्यावेळेला केलं. अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी त्या काळामध्ये वेणा स्वामी म्हणून ज्या महिला होत्या त्यांना सुद्धा मान सन्मान दिला. महिलांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी खूप प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मान सन्मान त्यांनी त्या ठिकाणी दिला. या ग्रंथामध्ये वेगवेगळे विभाग त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. तर त्या विभागावर आपण विस्तृत या ठिकाणी चर्चा करणारच आहोत. प्रत्येक दिवशी साधारण 2 श्लोक घ्यावे असं एक माझा मानस आहे. खूप जर दीर्घ किंवा उशीर व्हायला लागला तर आपण त्याच्यात संख्या वाढवू शकतो. संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी काय केले की भागवत धर्माचा प्रचार केला. तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस लावला आणि ध्वजा जी फडकवली ती समर्थ रामदासांनी फडकवली. तुका झालासे कळस, ध्वज होई रामदास. अशा प्रकारे त्या ठिकाणी रामदास स्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी कार्य केले. आज आपण एवढंच बोलू. उद्यापासून आपण हळूहळू श्लोकाला सुरुवात करू आणि थोडक्यात त्याचं विवेचन आपण त्या ठिकाणी करू. श्रीराम.